नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज आपण सायन्स 1 याला 35+ कसं घेऊन जाऊ शकतो नीट समजून घेऊया. ऑलरेडी आपण 90+चं मिशन ठेवलं आहे. त्यानुसार कसं प्रिपरेशन केलं जातं, कुठल्या सब्जेक्टला आपण किती मार्क्स आणू शकतो जेणेकरून आपण 90% आणू शकतो, हे सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. लास्ट 2 व्हिडिओजमध्ये ते एक्सप्लेन झालेलं आहे. व्हिडिओज नीट बघताल, नीट समजून घ्या आणि व्यवस्थित प्रिपरेशन करताल. चलो, या व्हिडिओमध्ये आपण सायन्स 1चं प्रिपरेशन बघणार आहोत. प्रिपरेशन करताना महत्त्वाची गोष्ट काय तर पेपर पॅटर्न नीट समजून घ्या. बघा, पहिला क्वेश्चन MCQ, त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन असणार. त्या MCQ 1 मार्कचा क्वेश्चन असणार, त्याच्यामध्ये तुम्हाला 10 मार्क्स असणार आहेत. त्यानंतर 2 मार्क्सचे क्वेश्चन म्हणजेच गिव्ह रिझन आणि 2 मार्क्सचे क्वेश्चन, टोटल 10 मार्क्स. म्हणजे पहिले 2 जे क्वेश्चन्स आहेत ते झाले 10 मार्क्सचे. नंतर क्वेश्चन नंबर 3 मार्क्सचे क्वेश्चन्स असतील, 15 मार्क्स झाले. त्याच्यानंतर 5 मार्क्सचा एक क्वेश्चन असणार आहे. आता हे जेवढे काही तुम्हाला हे मार्क सांगितले हे विदाऊट ऑप्शन होते. विथ ऑप्शन कसे असतील ते समजून घ्या. गिव्ह रिझनमध्ये तुम्हाला 3 पैकी 2 लिहायचे आहेत, बरोबर. याही ठिकाणी तुम्हाला एकूण 5 क्वेश्चन असतील आणि 5 पैकी 3 लिहायचे असतील. असे 5 क्वेश्चन म्हणजे 10 मार्क झाले. त्यानंतर या ठिकाणी 8 क्वेश्चन असतील आणि 8मधून तुम्हाला 5 लिहायचे आहेत. या ठिकाणी 2 असतील, 2मधून तुम्हाला 1 लिहायचं आहे. आता क्वेश्चन 1मध्ये तुम्हाला सगळे क्वेश्चन हे कंपल्सरीच असणार आहेत, त्यामुळं ह्यांचं प्रिपरेशन व्यवस्थित होणं गरजेचं आहे. हा पूर्ण क्वेश्चन तुम्हाला 10 मार्कला असणार आहे. हे क्लिअर झालं? नक्की समजलं? चलो, आता महत्त्वाची गोष्ट, जर पूर्ण विथ ऑप्शन पेपर 60 मार्कला असतो तर याचा अर्थ आपण काही चॅप्टर स्किप करू शकतो. म्हणजेच 10 पैकी 10 चॅप्टर प्रिपेअर करायची काही गरज नाही आहे. आता नीट बघा, या ठिकाणी ऑप्शन आहे, ह्याही ठिकाणी ऑप्शन आहे. आता जो 1 किंवा 2 चॅप्टर आपण ऑप्शनला सोडू, त्याच्यामधून MCQ आणि 1 मार्कचे क्वेश्चन्सच करायचे, बाकी सगळे क्वेश्चन्स करायची काही गरज नाही आहे. मग आता कुठला चॅप्टर सोडायचा ते पण सांगतो, नीट लक्ष द्या. बघा, प्रिपरेशन करताना महत्त्वाची गोष्ट काय असणार आहे की एक्झाममध्ये कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स असतील. आपल्याला लॉजवरती क्वेश्चन्स येतील, डिफरन्सवरती क्वेश्चन येतील, डेफिनेशनवरती, रिॲक्शन, एक्सपेरिमेंटवरती, डायग्राम आणि थेअरी असेल, न्यूमेरिकल असेल. हे सगळे क्वेश्चन टाईप तुम्हाला S1च्या पेपरमध्ये दिसतील. मग माझं सजेशन असं राहील, 10 पैकी 8 चॅप्टर तुम्ही बेस्ट प्रिपेअर करून ठेवा. जर तुम्ही 8 चॅप्टर बेस्ट प्रिपेअर करून ठेवले तर तुम्ही आराम के साथ 35 टच करता. आणि जे 2 चॅप्टर आहेत त्यांना जर तुम्ही वरवर जरी केलं MCQसाठी, 1 मार्कसाठी, तर तुम्ही 38 सहज टच करू शकता. आता S1च्या पेपरमध्ये जास्त रायटिंग करायची गरज नसती, पण प्रत्येक कन्सेप्ट जर तुमची क्लिअर असेल तर व्यवस्थित तुम्ही पेपर सॉल्व करू शकता. क्लिअर झालं? नक्की समजलं? चलो, मग आता प्रिपरेशन करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची ते 1 बाय 1 समजून घेऊ. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे आता मी पुढे इम्पॉर्टंट चॅप्टर सांगणार आहे व्यवस्थित वाचून घ्या. नंतर PYQ विथ MCQ ॲपवरती अवेलेबल आहे, नीट बघताल. ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, टेन्शन नका घेऊ. त्यानंतर फक्त इम्पॉर्टंट टॉपिकवरती आणि इम्पॉर्टंट क्वेश्चनवरतीच फोकस ठेवा. ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत, तुम्ही शॉर्टमध्ये बघितलेले असतीलच, आणि त्याची PDF तुम्हाला ॲपवरती मिळून जाईल, टेन्शन नका घेऊ. ती PDF घ्या आणि व्यवस्थित प्रिपरेशनला लागा. आता इम्पॉर्टंट चॅप्टर बघा, ज्याच्यामधून मॅक्सिमम क्वेश्चन येतात आणि जे खूप जास्त महत्त्वाचे आहेत, 2रा, 7वा, 8वा आणि 9वा. त्यानंतर नेक्स्ट 4 चॅप्टर कुठले करताल तर हे करताल. आता एवढे 8 चॅप्टर जरी तुम्ही व्यवस्थित केले तरी पण काम झालं. आता जे 2 चॅप्टर उरत आहेत त्यांना वरवर प्रिपेअर करून ठेवा. फक्त 1 मार्कसाठी जरी ते तुम्ही प्रिपेअर केले तरी आराम के साथ 35+चं मिशन आपलं अचीव होऊन जाईल. कळलं? नक्की समजलं? प्रिपरेशन कसं करायचं आयडिया आली. आता अजून एक वरती तुम्हाला एक छोटंसं काम सांगतो. प्रत्येक चॅप्टरमध्ये जर लॉज असेल, लॉज झाला तर असा एक टेबल करून तुम्ही टिक मार्क करू शकता, म्हणजे एक्झॅक्टली तुमचा स्टडी किती झाला आहे हे समजून येईल. क्लिअर? नक्की. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे तुम्हाला सगळे ॲपवरती मिळून जातील. लास्ट 2 व्हिडिओजमध्ये हिस्ट्री आणि जॉग्राफीचा प्लॅन देखील सांगितला होता. व्यवस्थित इम्प्लिमेंट करा आणि अजिबात टेन्शन घेऊ नका. या चॅनलवरती तुम्हाला प्रत्येक पेपरचं प्रिपरेशन कसं करायचं हे सांगितलं जाईल. प्रत्येक टॉपिक वाईज कसं प्रिपरेशन करायचं हे पण सांगितलं जाईल. सोबत एक्झाममध्ये टाईम कसा मॅनेज करायचा हे देखील सांगितलं जाईल. टेन्शन घेऊ नका. त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि काही डाऊट्स वगैरे असतील तर कमेंट सेक्शन आहेच,
मस्तपैकी तुम्ही डाऊट विचारू शकता. तुमचा डाऊट नक्की क्लिअर होऊन जाईल. व्यवस्थित प्रिपेअर करा. बाय बाय. ऑल द बेस्ट.